आहे हे सुद्धा सिद्ध झालं। मागच्या वेळेला काय निवडून आलेले आमदारच इकडे होते वगैरे वगैरे, पण आता जनतेचाच कौल असा आहे। त्यामुळे एक मोठा प्रश्न जो आहे मग तो कायद्याच्या दृष्टीने सुद्धा सुटला आणि जी काही एक प्रकारची अम्बिग्युटी किंवा गोंधळाची परिस्थिती ती अजिबात आता राहिलेली नाही। आणि साधारणपणे लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक प्रकारचं जे नैराश्य आलं होतं ते नैराश्य दूर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजितदादा, मुख्यमंत्री शिंदे ह्या तिघांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन प्रचंड मेहनत घेतली। आणि विशेषतः अजितदादासुद्धा सकाळी 6 वाजता बाहेर पडायचे आणि उशिरापर्यंत, मग सकाळी प्रेस कॉन्फरन्स कुठे असायची, प्रेसला बोलायचे, परत रात्री आल्यानंतर प्रेसला बोलायचे। खूप मेहनत सगळ्यांनीच घेतली, शिंदेंनी घेतली, देवेंद्र फडणवीसनी घेतली, सगळ्यांनी घेतली। आणि मागचं जे अपयश आहे त्याचा जो एक संभ्रम निर्माण झाला होता लोकांमध्ये, आता काय होणं काय होणं, ते तो संभ्रम दूर करण्याचं काम यांनी केलं। अर्थात याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा वाटा फार मोठा आहे आणि अतिशय लाडक्या बहिणीचा वाटा निर्णय घेतल्यानंतर वेळेवर सगळे पैसे मिळतील या सगळ्या भगिनींना, हे सुद्धा अजितदादाच्या फायनान्स डिपार्टमेंटने पाहिलं आणि वेळेवर सगळ्यांना पैसे अगदी बरोबर त्यांच्या खात्यामध्ये गेले। त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आणि अर्थातच लाडक्या बहिणीचे आता जेव्हा पैसे येतात त्या घरातली पुरुष मंडळीसुद्धा ते सगळ्यांसाठीच ते चांगलं असतं। त्यांची पण खात्री पटली की नाही, हे सरकार जे बोलतं आहे ते सरकार हे करणार आहे आणि याच्या पुढे सुद्धा हे आहे हे अशाच रीतीने जे आहे आमची काळजी घेणार आहे। त्यामुळे ज्या जनतेनं फार मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकला आणि आज आपण पाहतो आहोत की महिलांचं मतदानसुद्धा इतर वेळेपेक्षा जास्त झालेलं आपल्याला दिसून येतं। त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे। आणि महिला जेव्हा मतदान करतात त्याबरोबर बहुतांश पुरुष त्या घरातले ते सुद्धा मतदान आपोआपच करतात। म्हणजे महिला एकीकडे जातात सगळे आणि पुरुष सगळे एकीकडे जातात, क्वचित 5% असं होत असेल, परंतु महिला आणि पुरुष एकत्रित जो आहे तो निर्णय घेतात की नाही आपल्याला यांच्याबरोबर जायचं। आणि त्याप्रमाणे पवारांनी राज्यभरामध्ये सभा घेतल्या होत्या, आपल्या देखील आपल्या सुद्धा मतदारसंघामध्ये शरद पवारांची सभा झाली होती आणि आपल्याला पाडा अशा पद्धतीचं विधान सुद्धा करताना भर सभेतून केलेलं होतं। नाही, शरद पवार साहेबांनी तर ते मीटिंग घेतलीच माझ्या मतदारसंघामध्ये आणि पूर्णपणे अभ्यास करून कोण माझ्या विरुद्ध उभं राहील, कोण मला पाडले याचा अभ्यास त्यांनी चांगला केला आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले। आणि ठीक आहे, त्यांच्या पक्षाचा उमेदवार माझ्या विरुद्ध उभा होता म्हणून त्यांनी ते घेतलं ते मी समजू शकतो। पण आमचे मित्र जे जरांगे त्यांचं काय काम होतं, त्यांनी तर सांगितलं होतं की मी या निवडणुकीमध्ये पाहणार नाही, पडणार नाही, बघणार नाही, बोलणार नाही, माझा कोणाला पाठिंबा नाही, माझा कोणाला विरोध नाही। पण प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत हाताला सलाईन आणि मी पहा मी आजारी आहे, माझं काही आता होईल आणि आपली जे लेकरं बाळ समाजाचे मी समाजासाठी मरतोय, काहीतरी करा, आणि यांनी विरोध केला त्यांना पाडा, हे सगळं सांगितलं। परंतु माझ्या मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम निश्चितपणे झाला, माझ्या मताधिक्यावर त्याचा परिणाम झाला। परंतु ते जेवढे झालं तेवढंच बाकीचे जे मायनॉरिटीज आहेत, अगदी हिंदू मायनॉरिटीज, मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी सगळे एकवटले आणि त्यांनी जे आहे आमचं तारू जे आहे किनाऱ्याला लावलं।